मुंबईच्या गोरेगाव नेस्को कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सध्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। इथे शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा होतोय आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की डी तयार करण्यात आलेला आहे। त्यासोबतच एक भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे। फुलं लावली जात आहेत, झेंडूच्या फुलांची जी आरस आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जाते आणि विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा जो फोटो आहे तो आपल्याला या व्यासपीठाच्या मागे अगदी पाहायला मिळतोय। शिवसेनेचा हा दसरा मेळावा आहे आणि सोनं विचारांचं लुटू देऊ घेऊ असा आशय सुद्धा यामध्ये मांडण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नेस्को सेंटरमध्ये मोठमोठे जे होर्डिंग्ज आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे होर्डिंग्ज आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आगमनानंतर इथे जे कार्यकर्ते असणार आहेत त्यांच्या हातामध्ये असे कटआउट्स जे आहेत ते सध्या देण्यात आलेले आहे। मी माझा कॅमेरामॅन रोशन गायकवाडला सुद्धा सांगेल की हे सगळे कटआउट्स दाखवावे। दोन स्वरूपाचे कटआउट्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। एक म्हणजे लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट आमचं दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट तयार आहेत। तर कॉमन मॅन असा देखील उल्लेख केलेला जो तिसरा कटआउट आहे तो सुद्धा इथे नागरिकांच्या हातामध्ये देण्यात येणार आहे। आज या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे नेमकं काय भाष्य करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर शिवसेनेचे 2 दसरा मेळावे सध्या साजरे होतात मुंबईमध्ये। एक शिवतीर्थावर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा होतोय, तर दुसरीकडे नेस्को ग्राउंडमध्ये एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा साजरा होतोय। उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे, तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा 6 वाजेपासून सुरू होणार आहे। त्यामुळे शेवटचे जे भाषण असेल ते एकनाथ शिंदे या ठिकाणी करतील असं बोललं जातंय। पण सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण केलं जाणार आहे असं बोललं जातंय। खुल्या मैदानावर भव्य प्रमाणात होणारा हा मेळावा टाळून त्या मेळाव्यावर होणारा जो खर्च आहे हा पूरग्रस्त भागांमध्ये द्यायचा शिवसेनेचा मानस आहे आणि ह्या मेळाव्याच्या आयोजनाची जय्यत तयारी सध्या गोरेगावच्या नेस्को ग्राउंडमध्ये सुरू झालेली आहे। जवळपास 20 ते 25 हजार लोक बसतील इतकी आसन व्यवस्था या संपूर्ण हॉलमध्ये करण्यात आलेली आहे आणि शिवसेनेकडून सध्या रस्त्यांवरती जोरदार बॅनरबाजी आणि झेंडे पाहायला मिळत आहेत। वातावरण निर्मिती झालेली आहे। शिंदे उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांना या दसरा मेळाव्यात शाब्दिक बाणांनी उत्तर देणार की कामातून उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ऑपरेशन टायगर सुद्धा या ठिकाणी राबवलं जाईल आणि केवळ MMR क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को इथे हा दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीची रंगसंगती आहे, कशा पद्धतीनं आसन व्यवस्था या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। मागे आपण पाहतोय की सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे। तर हा जो डीचा जो भाग आहे तो आपण बघतोय या ठिकाणी खासदार, आमदार, नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे आणि आज संध्याकाळी 7च्या सुमारास जेव्हा एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी नेमकं ते काय भाष्य करणार आहे, येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती नेमका काय मूलमंत्र देणार आहेत आणि विचारांच्या सोन्याचं आदान प्रदान हे कशा पद्धतीनं होणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।